नाशिक कोर्टाने काढलेल्या अटक वॉरंटची प्रत घेऊन नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत दाखल। कोकाटेंवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अटकेची कारवाई होणार। माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांसह मुख्यमंत्र्यांनीही स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला। सदनिका घोटाळ्याप्रकरणी हालचालींना वेग। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची शिक्षा कायम, हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। अटकेच्या स्थगितीसाठी विजय कोकाटेंचा हायकोर्टात अद्याप अर्ज नाही, सूत्रांची माहिती। मुंडे शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। या भेटीत धनंजय मुंडेंबाबत चर्चा झाल्याची माहिती। मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यास अंजली दवानिया यांचा विरोध। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी, पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक। अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं। अजित पवार हे भाजपचे हस्तक। दादांच्या राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर संजय राऊतांची टीका। हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंच्या मालकीचंच सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंच्या भावावर आरोप। तर सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, अंधारेंचा आरोप। साताऱ्यातील 115 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंकडे बोट। शिंदेंच्या पदामुळे ड्रग्ज रॅकेटच्या तपासावर परिणाम होऊ शकतो। सुषमा अंधारेंची शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। 48 तासात माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। दोन्ही पक्षांची मुंबई महापालिकेबाबतची अंतिम बैठक पार। 2 दिवसात दोन्ही पक्षप्रमुखांची बैठक। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। या बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। मुंबईतील जागावाटप 2017च्या सूत्रानुसार नको, शिंदेंच्या शिवसेनेचं मत असल्याची सूत्रांची माहिती। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केल्याचीही माहिती। पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी। शिंदेंच्या शिवसेनेकडून पुणे मनपात 60 जागांचा प्रस्ताव। 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येण्याचा शिवसेनेला विश्वास। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये शाळकरी मुलीवर दोघांकडून आळीपाळीने अत्याचार। पीडितेला विवस्त्र सोडून आरोपींचं पलायन। सराईत गुन्हेगारांसह दोघांना तात्काळ अटक। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी। शिवडी कोर्टात हजर केल्यानंतर पुन्हा कोठडीत रवानगी। मनरेगाचं नाव आणि स्वरूप बदलणारं विधेयक लोकसभेत मंजूर। विरोधी खासदारांच्या गोंधळात दरम्यान विधेयक पारित। मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अंगावर कागद फेकत विरोधकांकडून निषेध। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली। हिजाब प्रकरणानंतर धमक्या आल्यानं सुरक्षेत वाढ। एका सत्कारावेळी नितीश कुमारांनी मुस्लिम महिलेचा हिजाब खेचला होता।